सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा, ज्यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचवणार आहोत. आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी ओतूर मधील म्हणजे या ठिकाणी हे मेंढर आणि मेंढपाल यांच्यावर काही दिवसापूर्वी एक त्यांची लेडीज आहे म्हणजे मावशी आहे त्यांच्यावर बिबट हल्ला झाला होता. त्या पण आपल्या सोबत आहे आणि हे या ठिकाणी राहत आहेत. रात्रीचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत जीव मुठीत धरून रात्रभर राखण करतात, ते पण बिबट्याच्या भीतीने. तर आज त्यांनाच आपण विचारायला आलो या ठिकाणी बिबट्याचं वातावरण कसं आहे, त्याचं इकडं वास्तव्य कसं आहे. तर आपण त्यांचे नाव काय तुमचं? माणिक प्रभाकर गोरे. कसं काय बिबट्याचं कसं काय? बिबट्या रोज संध्याकाळी 2 ते 3 वेळा इथंच राहतो. पाठे निमेराचा 9-9:30 कंटिन्यू येत राहणार. कुत्र्यांच्या मागे लागतोय. कुत्रे वगैरे किती आहेत? 4 कुत्रे आहेत आमच्याकडे. जनावरांवर हल्ले झाले तुमच्या इथे? हो, गेल्या वर्षी माझी शेळी धरून नेली होती. मी असं दिवसेंदिवस त्रासदायकच होत चाललेलं आहे. ते माणसागणित शेवटी जनावरांना सुद्धा ह्याची प्रॉब्लेमच करते. रोज संध्याकाळी बिबट्या साधारण 8-8:30च्या नंतर एकदा येतो, पुन्हा 9-9:30, पुन्हा असा 1-1:30च्या पाठे 4:30च्या आसपास येतो. रोज त्याचा त्रास होतच राहतो कंटिन्यू. रात्री आम्ही काय ते 12:30 वाजता कुत्र्यांना उसकीत नेला बिबट्या बरसला. तिथून साला पुन्हा पाठे आला. हवा सुटते, त्याच्यामुळे बिबट्याचा जास्त प्रादुर्भाव वाढलेला आहे. शेवटी प्रशासनाने बी आणि राज्यकर्त्यांनी याच्यावरती काही उपाययोजना आणायला पाहिजे बिबट्यावरती. त्याच्यामुळं मी मेंढपाळांवरती हल्ले होणार नाही आणि काही झालं तर दक्षता राहील. शेवटी मी असं प्रशासनाला एक विनंती, त्याच्यानंतर काहीतरी या धनगर समाज लोकांना काहीतरी एक वाजवण्याच्या दृष्टीने काहीतरी द्यावा यांनी, फॉरेस्ट ऑफिसवाल्यांनी, किंवा त्यांनी असे राऊंड मारायला पाहिजे. आता एवढे तुम्ही मेंढऱ्या वगैरे या ठिकाणी ठेवलेत, पाळलेत, तुम्ही याची उपाययोजना कशी करतायत? काय राहते एखादा हॅलोजन लावायचा लाईट वरती. लाईटीलाही शेवटी हे करत नाही, लाईटीच्या विरुद्ध बाजून येतो आणि धरितो. शेवटी कुत्र धरीन किंवा माणसावरती हल्ला करीन किंवा जनावरती तो करीतच राहतो. यापूर्वी असा हल्ला झालाय का कुठला? गेल्या वर्षी झाला होता, माझ्या शेळीवरती आला. शेळी धरली होती सकाळी काहीतरी 5:45च्या सुमारात धरली होती शेळी. ती सोडवली पण ते होतच राहते शेवटी. मग कुत्रे वगैरे पाळलेत तुम्ही? कुत्रे आहेत ना, 4 कुत्रे आहेत माझ्याकडे. त्यांचा काय फायदा होतो? हे बिबट्याच्या याच्यासाठी, आपल्या संरक्षणासाठी कुत्रे पाळले आहेत. शेवटी कुत्रे आपल्याला हे करतात, बिबट्या आल्याच्या नंतर भुगत्यात, त्याच्यामुळे समजतं बिबट्या आलेला आहे. कोणत्या माणसावर वगैरे काय अटॅक? आता तरी 1-4-8 दिवसात अटॅक तर नाही झाला, पण असा आजूबाजूने फिरतोय. कुत्र्यांच्या संरक्षणामुळे शेवटी थोडंसं हे राहते. कुत्र्यांमुळे थोडा बचाव झाल्यासारखं वाटतं. आता तो वन्य प्राणी, त्याचं फॉरेस्ट तुम्ही म्हटल्याप्रमाणे फॉरेस्ट त्याचं काय करतील, काय त्यांच्या उपाययोजना केल्या पाहिजे? फॉरेस्टने त्याच्यावरती शेवटी दक्षता घेतली पाहिजे ना. काहीतरी तो राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित झालेला आहे, त्याच्यावरती शेवटी प्रत्येकाला त्रास होतो, याचं काहीतरी संरक्षण केलं पाहिजे. याचंही केलं पाहिजे आणि वन्य प्राणी याचंही केलं पाहिजे, मेंढपालांचंही. मग आता तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय सांगताल? सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, शेवटी आपणही आपला जीव मोठी धरून हे करतोय, तसं हे प्रत्येकावरती असं अन्याय होऊ नये. प्रत्येकाने ही दक्षता घेतली पाहिजे, या शासनाने बी फॉरेस्ट ऑफिसवाल्यांनी बी. काही दिवसापूर्वी तुमच्यावर बिबटचा हल्ला झाला होता, तर तो कसा झालता, तुम्ही कुठे गेलते आणि किती वाजता झालता? 3 वाजता रात्रीचा. 3 वाजता बाळ होतं माझ्या शेजारी. मग त्या बाळाला काय नाही केलं, ती एक मुलगा होता त्या बाजूने, असा इकडून आला, मग मला पकडलं. मग ते मला कळायला हाताला जीव नाही राहिला, आणि मग थोडंसं असं ब्लँकेट उचकून बघितलं तर ती हे कोण असं उभं राहिलं, कुत्रे त्याला असे पाठीमागून दोन. आणि मग त्यांनी मला सोडलं, मी आरडले जोरात. मग ते मोठा मुलगा आला पळत, मग त्यांनी मला गावात नेलं. इथं 3 इंजेक्शन दिले आणि मग नारंगावला नेलं. मग तिथे गेल्यावर जरा बरं वाटलं, इंजेक्शन मारल्या. मग तिथं 4 दिवस ठेवलं. 5व्या दिवशी आणलं, बरंच नव्हतं. मला बरं असं उभं नव्हतं का, बसवत नव्हतं, जेवायला सुद्धा जात नव्हतं. मग इथं ॲडमिट केल्या, मग बरं वाटलं मला. मग इथं किती 10-11 दिवस होते, मग इथं मला फरक वाटला जरा. फॉरेस्टवाले कर्मचारी वेळेत आले होते ना? हा, आले ते नव्हते. मग इथल्याच त्यांनी नेलं शेतकऱ्यांनी रात्रीचं आम्हाला. मग त्यांची गावात गेल्यावर गाडी आली न्यायला. मग आता तुम्ही आता काय काळजी घेताय स्वतःसाठी?
आता मस्त काळजी आहे, रात्रीची झोप नसते आम्हाला रात्रभर. आलं तर असं शक करून शाकायला लागत. पर ते काही बेत का? बेत नाही रात्रीचं. लय धाटे म्हणजे लय लय मोठे आहे ते, पर असं चांगलं असं जारशी अशी शिबारी लहान गाय असते असं तेवढं आहे. येतो का आता बिबट्या तो? हा येतोय, रात्री सुद्धा आला होता. ते काही येते का एवढं कुत्र्यांना माणसाला किती उजेड लावला तरी नाही येत. फॉरेस्ट वाल्यांनी इकडे पिंजरे लावलेले, मागे एक पकडून नेलं. मागं 2 लावले होते. धरला का त्याच्यात? नाही, त्यात नाही सापडला. तेव्हा त्याची लय भीती म्हणजे लय. आम्हाला पण भीतीची ना रात्रभर. आहे का नाही, हा आहे का व्यवस्थित झोप आहे का काय आहे? बरं लहान बाळ त्याच्याकरता आम्ही घरी नेऊन घातले वर्षाचंच. तुमच्या शेजारी जे बाळ होतं ते किती वर्षाचं होतं? वर्षाचंच ते घरी नेऊन घातले आता. त्याला नाही विजा झाली ना काय? नाही त्याला नाही काय केलं. त्याला नाही, त्याला तेवढंच केलं असतं तर ते राहिलं असतं का? उगाच मला हाताला झालं म्हणून काय नाही, नरट्यालाच असतं तर. दात लागले होते का? हा 3 दिवस एका डासाचं रक्त गळत होतं. 4 जरा हे होते पण एक लय हे होता फार, असं मास वर आलं होतं एका डासात.